माझ्यासोबत कुस्ती खेळणार, तू मल्लयुद्ध खेळणार नाही, तुझी माझी बरोबरी नाही. कृष्णा हा काहीतरी बरा आहे म्हणे भीम. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवंतानी भीमाला म्हटल्या, भीमा आता हे जाय, घे हातात गदा, शक्ती प्रदर्शन कर. भीमाने सुद्धा महाराज हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव हे कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव हे कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण भगवान की जय. त्या प्रसंगी महाराज जरा सगळ्याला माहीत पडलेलं आहे. जरा सगळ्याने हातात गदा आणि भीमाच्या हातात गदा आलेली आहे, मोठ्या आवेशात आलेले आहे. एक से बढ़कर एक आहे, एक से बढ़कर एक. जरा सगळा काही कमी नव्हता, बलशाली आहे. रणांगणात गेलेले गोपाल कृष्ण भगवान की जय. फिरायला लागला भीम. जरा सगळा आवाज देत होता, है कोई मैकालाल. भीम चालू समोर गेलेला आहे. जरा सगळ्याकडून आणि भीमाकडून गदावर फेकून दिलेला आहे महाराज. आणि मोठ्या आवेशाने गदा तोडल्यानंतर एकामेकावर वार केलेला आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता त्या ठिकाणी या गदांचा खना खना असा आवाज ऐकू येऊन राहिला. काय सांगावं, एक से बढ़कर एक. जरा सगळ्याकडून कधी भीमाकडून, कधी भीम मारत होता, कधी जरासंग मारत होता. भगवंत पाहत आहे रे भीमा. पहिला दिवस आहे राजा, माझ्याकडे पहा. कोण आहे भीम लढणारा? जीव तत्व भीम. आपल्याला अभिमान आहे महाराज, आमच्याकडे पैसा आहे. देवाला आठवत नाही. कारंजाला अकोल्याला नेऊ, अकोल्याला नागपूरला नेऊ. नागपूरला ज्या प्रसंगी डॉक्टर म्हणते की बाबा तुमचा पेशंट जमत नाही, मग देवाने आठवण करते, हे पंढरी नाथा देवा माझं रक्षण कर. तोच प्रसंग क्रमाक्रमाने भीम संध्याकाळी घरी आलेला आहे. भगवंताला शरण गेलेला आहे. दर्शन घेतल्यानंतर काही लहानपण नाही, काही नाही, जरासं घराकडे गेलेला आहे. दुसरा दिवस उजाडला. तोच प्रसंग महाराज क्रमाक्रमाने, तोच प्रसंग आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. क्रमाक्रमाने पहा. 15 दिवस, 20 दिवस, 25 दिवस, 26 दिवस आणि आजचा हा 27वा दिवस उजाडलेला आहे महाराज. 27वा. पुन्हा भीम मोठ्या आवेशाने लढत होता.
जरासंधही हरेना, भीमही हरेना. आणि सर्व दुसरा दिवस उद्या 28वा दिवस निघणार आहे. संध्याकाळी भगवंताने म्हटलेलं आहे, अरे भीमा तुला एक युक्ती सांगतो. राहतो पाणी नको. गोपाल कृष्ण भगवान की जय. भीमा उद्या एक युक्ती माझ्याकडून घे. म्हणजे तेव्हा काय करू? जरासंधाचा निम्मे भाग विरुद्ध दिशेने महाराज भगवंत. युद्ध सुरू झालेलं आहे. गदावर गदा पडत होता आणि आवाज खना खना चालू आहे. महाराज अशा स्थितीत भगवंतांनी इशारा केलाय, अरे भीमा. दोन काट्या जवळ घेतलेल्या आहे. एका काठीचे दोन भाग केलेले आहे आणि विरुद्ध दिशेने भगवंताने इशारा केलेला आहे, हे भीमा. भीम आणि भगवंताचा भीमाचं लक्ष गेलेलं आहे भगवंताकडे. आणि भीमाने महाराज तेच अनुसंधान साधून आज जरासंधाचे दोन भाग करून आणि विरुद्ध दिशेला फेकलेला आहे. डावा भाग उजवीकडे आणि उजवा भाग डावीकडे. गोपाल कृष्ण भगवान की जय. अशी जरासंधाची कथा. त्या ठिकाणी जरामध्ये मृत्यू. आज आपल्या अंगात शक्ती आहे महाराज, ती शक्ती उद्या नष्ट होणार आहे. नष्ट म्हणून आपले केस पांढरे झाले. पहिली नोटीस आहे. दात पडले. दुसरी नोटीस डोळ्याला दिसत नाही महाराज, चष्मा लागला, सावधान. तिसरी नोटीस आहे. आपल्याला ऐकू येत नाही. राम म्हटलं की काम ऐकू येते. बहिरेपणा समजून घ्या. जब आएगा बुलावा हरि का, छोड़ के सब कुछ जाना पड़े. हो छोड़ के सब जाना पड़ेगा. जब आएगा बुलावा हरि का, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा. जब आएगा बुलावा हरि का, गोपाल कृष्ण भगवान की जय. संत तुकोबाराय म्हणतात, बाबा घडी घडी काळ वाट याची पाहे. अजून किती आहे अवकाश? किती वेळ आहे मनुष्या? देवाचं भजन कर. कबीर साहब कहते भाई, कब सुमरोगे राम जीवड़ा, कब सुमरोगे राम. बालपनों में खेल गमाया, बालपनों में खेल गमाया, जवानी में फिर काम. कबीर साहब कहते भाई, अरे मनुष्य भगवान का भजन करो. महाराज कब सुमरोगे राम. बालपनों में लट लट कापो, वृद्धापन में लट लट कापो, निकल गए अवसान. कबीरदास जी महाराज म्हणतात, बुढ़ेपन में लट लट कापो, निकल गया अवसान. म्हातारपण आले महाराज. शास्त्र म्हणतात, अंगम गलितम दशिनम, अंगम गलितम पलितम मुंडम, दशनम विहितम जातम तुंडम. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमती. अंगम गलितम. वा, चक्रा येऊन राहिले महाराज आता. चक्रा. अंगम गलितम पलितम मुंडम. तोंडातून लाळ बाहेर यायला लागली.
नाकाद्वारे काहीतरी वेगळंच आहे महाराज. डोळ्यातून काहीतरी पाणी यायला लागलेलं आहे. मुलाकडून काही लक्ष नाही, परिवाराकडून काही लक्ष नाही. बुडा 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 बसला बिचारा बाहेर. इथे कोणी नाही. सुन म्हणते बुड्याला बाहेर बसू द्या, तिथं जेवण देऊन द्या, एक ग्लास पाणी बस. आपलं घर किती स्टँडर्ड आहे. काय त्याच खोकलवान तुम काय महाराज. इथं कोणीच नाही आपलं, म्हणून सावधान. या जरासंघाच्या कथेतून आपण एवढंच घेणार आहोत. आपलं कोणी नाही. सुख के सर्व साथी हमें नातो सब साथी हमें नातो शिशुपालाकडून शालो आहे, दंतवक्र आहे. कोण आहे महाराज दंतवक्र. जय विजयाला जो ब्रह्मपुत्र सनत कुमाराकडून शाप मिळाला होता. शाप पहिली जोडी म्हणून हिरणाक्ष आणि हिरण्यकश्यपू. राम अवतारात रावण आणि कुंभकर्ण आणि द्वापारी महाराज शिशुपाल आणि वक्रदंत. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता शिशुपाल गेल्यानंतर दंत वक्र राहिलेले आहे. शाळाला मोठा गर्व झालेला आहे. शाळा किती सैन्य घेऊन भगवंता कृष्ण परमात्म्याकडे सवारी केलेली आहे महाराज. आणि भगवंताने त्या शाल्वाचं सुद्धा क्रमाक्रमाने युद्ध करून त्यांना मृत्युमुखी पाडलेलं आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि त्याचबरोबर महाराज आता वक्रदंत सुद्धा आपल्याकडे वेळ कमी आहे. पुढे सुदामचे चरित्र आहे. गोड चरित्र आहे महाराज, गोड चरित्र आहे. तो प्रसंग भगवंताने वक्रदंताचं महाराज प्राण हरण केलेलं आहे. गोपाल कृष्ण भगवान जी ज्योत निघाली शिशुपालाकडून वक्रदंताकडून तो परमात्म्यात विलीन झाले महाराज. मुख को काट मुंडे बंदे मैं तो तेरे पास हूं असा तो ती शाप मिळाल्यामध्ये शापातून मुक्त झालेले आहे. सुखदेव महाराज म्हणून वर्णन करतात की राजन आता एक पावन अशी कथा ज्या गृहस्थाश्रमात प्रत्येकाला कामी आहे.
मारा सुदाम सु म्हणजे चांगला दाम म्हणजे पैसा सु म्हणजे चांगला चांगला ईश्वराचा भक्त गोपाल कृष्ण भगवान रघुपति राघव राजा राम पतित पावन रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम या जीवाचं सार जीवाचं उद्धार गुरुशिवाय तर न पाय नाही एका आरतीत म्हटलेलं आहे करा आरती कर गोर ज्योती लागा गुरु चरणी गडे हो लागा गुरु चरणी सद्गुरु ऐसा देव पाहता नाही त्रिभुवनी करा आरती कर गोर ज्योती लागा गुरु चरणी गडे हो सद्गुरु ऐसा देव पाहता नाही त्रिभुवनी जय हो करा आरती कर्पूर ज्योती लागा गुरु चरणी असं काय महाराज गुरु म्हटलं की गुरु बरेच लोक म्हणतात काही नाही तुम्हाला त्याच मार्गाने देणार आहे आम्हाला त्याच मार्गाने देणार आहे खाणारे पिणारे एकाच मार्गाने काय राजा किती पागल आहे तू समोर दोन फाटे आहे एका मार्गाने चालले पण एकाचा रस्ता नरकाकडे आहे आणि एकाच मार्ग महाराज काय सांगावं देवाचे पार्षद येणार आहे पार्षद गळ्यात माळ आमच्या माय मावले सोनं कमी टाका पण माळ टाका माळ एवढं माळीला किंमत आहे महाराज तुम्हाला सर महाराज काय किंमत आहे हरिओम हरिओम येऊ दे दया आता तरी गुरुमावली जय हो येऊ दे दया आता तरी गुरुमावली या विचार तोरी कमी झाली या आयुष्यात
गुरुजी साहब कहते भाई कौन बतावे वाट गुरु बिना, कौन बतावे वाट. परंतु काय महाराज 83,93,99,900 येऊन भोगून आणला जीव मनुष्य जन्माला प्राप्त झालेला आहे. परंतु काही समजलं नाही. चला एक थोडस दृष्टांत म्हणून. पावसाळ्याचे दिवस आहे. युवई गेला युवईच्या घरी. बाबा गेला युवईच्या घरी. आपल्या वाड्यात तण होऊन राहिलं म्हणे. आपल्या युवाकडे बैल आहे. बैल आहे, आपण बैल घेऊन येऊ. 2-4 दिवस वाई करून घेऊन बैल पाठवून देऊ. संध्याकाळ गेला महाराज युवाकडे. रात्रभर थांबलेला आहे. युवाईने मस्त पाहुणचार केलं. महाराज पाण्याचे दिवस आहे. आम्ही तुम्हाला बैल नाही म्हणत नाही म्हणे. न्या बैल तुम्ही जरूर न्या, पण 3 दिवस झाले की आणून द्या. गोपाल कृष्ण भगवान की जय. 3 दिवस झाले की बैल आणून द्या. कोणते दिवस आहे महाराज? कोणता योग आहे? गोपाल कृष्ण भगवान जय. दिवस निघालेला आहे. युवाने बैल दिले युवाकडं. न्या 3 दिवस काम करून घ्या म्हणे. आता रस्त्याने चाललेला आहे. मना संकल्पना आली. काय म्हणे बा, काय बैल लोड घेऊन राहिले. लोड उद्या पिंजरला जाऊ म्हणे. 10 किलो ढेप आणतो म्हणे. ढेप गेला पिंजरले माणूस. पिंजर किंवा कारंजा म्हणा. उद्या बैल ढेप चालू म्हणून ढेप. अरे राजा, पण ते बैल तुझे नाही ना बाबा. कुणाचा हा घर हा देह कुणाचा. आत्मा रामदाचा तुझी जाणे. आपल्या हाती काय. गेला पहिला दिवस. कारंजाने गेला. 10 किलो ढेप आणलेला आहे. संध्याकाळी बैलांसमोर ठेवलेला आहे महाराज. दुसरा दिवस निघाला. काय बैल म्हणे. काळे भोर पडले म्हणे. मोठ्या तलावात. जसं आपलं मोठं तलाव आहे तसं तलावाजवळ नेले महाराज. त्या बैलाला 2-4 साबण दिलेले, स्वच्छ केलेले. घडी घडी काळ वाट याची पाहे. अजूनही किती आहे अवकाश. तुम्ही काही करा. आपल्याकडे ते श्वास भगवंताने दिलेले आहे. श्वास. ब्रह्मानंदजी साहब कहते हैं भाई, श्वास श्वास में हर जगह उड़ता श्वास मत खोए. श्वास विचारा पाहुणा आना होय ना होय. गेला दुसरा दिवस. दिवस पावसाळ्याचे होते. आता उद्या डोळे धराव. आला संध्याकाळी पाणी. मग विचार करून राहिला. पछतावा घेऊन आला. पछतावेगा फिर वेला हाथ न आवेगा. ब्रह्मानंद साहब कहते हैं, नदी किनारे बाग लगाया. गाफिल सोए ठंडी छाया. चुन चुन चिड़िया सब फल खाया. खाली खेत न जाएगा. संत सांगता रे मनुष्य, बाबा काहीतरी भजन करा. आपली किती वेळ वाया चालली महाराज. वेळ वाया चालली. या वेळेला बराच काही महत्व आहे. तिसरा दिवस निघायला आले आणि युवाने निरोप पाठवलेला आहे. महाराज आमच्या युवाला सांगा 3 दिवस झाले बैल आणून द्या. कोणता युवाई? ईश्वर रूपी युवाई. काळाची उडी पडेल माझे व्हा. सोडवेला तेव्हा माय बाप. सोडवेला बंधू पाठाची बहिणा. Jai
नको नको म्हणा गुंतू माया जाळी काळाला जवळी ग्रासावया काळाची आवडी पडेल बा जेव्हा सोडवेना तेव्हा माय बाप शिवच कडवे महाराज तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे तुला सोडवेना कोणी एका चक्रपाणी वाचूया वाचवणारा चक्रपाणी आपण त्याला भुलून गेलोय महाराज संसारात वावरणारा जीव मध्ये आला ताप तर देव माय बाप आमचा गेला ताप तर मी देवाच्या बापाचा आहे मी बाप देवाला भजन आवडत नाही महाराज देवाचं भजन म्हटलं लोकांना कंटाळा आहे म्हणून या ठिकाणी सुदामा चरित्र सुखदेवजी महाराज वर्णन करतात की राजा त्यांच्या स्त्रीचं नाव आहे सुशीला शास्त्रात 4 आश्रम सांगितले आहे पहिला आश्रम ब्रह्मचर्य दुसरा गृहस्थाश्रम तिसरा वानप्रस्थ आणि चौथा संन्यास गोपाल कृष्ण भगवान की जय म्हणतो काय सांगावं काही लोकांना कोणतं वार आहे वार सोमवार आहे का मंगळवार आहे हे माहित पडत नाही मग त्याने काय घेतलेलं आहे संन्यास काय म्हणते वानप्रस्थ काय महाराज तुम्हीच अभ्यास करत जा तुम्ही सांगत जा आम्ही 5-7 दिवस नळी फुंकली सोनारे जिकडून तिकडून गेले वारे आश्रम आहे महाराज ब्रह्मचारी आश्रमात कृष्ण बलराम दादा आणि सुदामजी बाबा संदीपनी गुरुकर महाराज शिक्षा घेत आहे गोपाल कृष्ण भगवान की जय किती कष्ट होतं पहिले गुरु करायचं म्हटलं म्हणजे महाराज साधी गोष्ट नव्हती गुरु 64 दिवसापर्यंत भगवंताने बलराम दादा सुदामजी बाबा यांनी विद्याग्रहण केलेलं आहे सकाळी उठणे ब्रह्मवेळेला पहले प्रहर में सब कोई जागे दूसरे प्रहर में भोगी तीसरे प्रहर में तस्कर जागे चौथे प्रहर में योगी भगवंत बलराम दादा आणि सुदामजी महाराज हे ब्रह्मवेळेला सकाळी उठायचे सकाळीच आणि गुरु दीक्षा घेतलेली आहे उठा उठा साधू संत उठा साधू संत साधा फुले जय हो उठा साधू संत साधा फुले गेला गेला हरले गेला हरले वागतायचा भगवंत उठा साधू संत साधा फुले साधू संत साधा फुले गेला गेला हरले वागतायचा भगवंत जय हो गोपाल कृष्ण भगवान की जय उठा उठा साधू संत साधा आपले हित जे आपल्या सोबत येणार आहे महाराज असं हित कोणतं जर असेल तर भगवंताचं भजन आहे भगवंताचं भजन आहे आणि तो भजन हा सुदामजी कृष्ण परमात्मा बलराम दादा 64 दिवसापर्यंत गुरुच्या आश्रमात महाराज 64 कला प्राप्त केलेला आहे 64 कला आणि या कलेला तुकडोजी महाराज म्हणतात कला कोणती आहे शिक्षण कला आहे बोलणे लिहिणे अनेक प्रकारच्या कला आहे महाराज 64 कला आहे तुकडोजी महाराज सांगतात एक तरी अंगी सूद कला एक तरी अंगी सुदे कला
म्हणतात बाबा एक तरी यज्ञ असू दे कला. एक तरी हा कलेचा कला आहे. ज्यांच्याकडे कला आहे कला कली आहे महाराज. तुम्ही पाहून राहिले 2-4 दिवस झाले आपले महाराज आमचे आलते सुंदर प्रवचन केलं. लोकांची संख्या कमी नंतर ती साक्षीताई आली संख्या कमी. आमचे गुलाबाबून भजन म्हटले संख्या कमी. आणि काल आपल्या दिलीपने भारून केला दादला नको ग बाई या मंडपात लोक मावत नाही. लोकांना भारून पाहिजे महाराज. हा कली आहे कली. आणि कलीत कला 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 एक तरी तुकडोजी महाराज म्हणतात. चल गोपाल कृष्ण भगवान की जय. एक तरी अन्य सुदे कला नाही तरी काय फुका जन्मला नाही तरी काय फुका जन्मला नाही तरी काय फुका जन्मला. पशुपक्षाची एवढी दयाची कायपेक्षा रातयाची कायपेक्षा रातयाची पडते ही दाखली चमकती पडते ही दाखली चमकती लोक पाहती त्या जगदाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. शुद्धजी महाराज वर्णन करतात बाबा 64 दिवस झालेले आहे. आश्रमातील जे नियम आहे त्याप्रमाणे महाराज काही दिवस असतात कालावधी. सप्ताह 7 दिवस. उद्या उजाडणारा दिवस आमचं भजन होणार आहे. आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा. तुम्ही नाही म्हटलं तरी आम्ही जाणार किंवा आम्ही जरी म्हटलं आम्ही राहतो तरी तुम्ही म्हणणार आहे महाराज लय दिवस झाले निघा. भाई सब आप लोग मेहमान है मेहमान. आपको एक दिन जाना है. गर्वात भूलू नका. तू म्हणशील माझे माझे येथे कोणी नाही तुझे. जिथपर्यंत अंगात शक्ती आहे. मुलगा बैल चालून राहिला मुलगा मजा मारून राहिला तिथपर्यंत मजा आहे. पण एक वेळ बाजीवर बुडा पडला काही नाही. म्हाताऱ्याला वाटते कोणीतरी माझ्याशी बोलला पाहिजे. हा मृत्यू लोक आहे महाराज. इथे सारे उलटे नियम आहे. 64 दिवस झालेले आहेत. 64 दिवस भगवंत संदीपनी महाराजांकडून केलेलं आहे. बलराम दादा कृष्ण आणि सुदामा देवाचे पाय धरलेले डोळ्यातून अश्रूच्या धारा व्हायला लागल्या. महाराज गुरु आणि भक्त जसं पती आणि पतीचं प्रेम आहे त्यापेक्षा किती पटीने तरी मोठा प्रेम आहे महाराज गुरु आणि भक्त. सकाळी आमच्या मायमावली कोणीतरी भजन म्हणत होते पहा. गुरु माझा गुरु गुरु गोपीचंद झाला आनंद आनंद काहीतरी अशी मी ऐकलं. आनंद आहे. डोळ्यातून अश्रू जगाचा जनिता असा ईश्वर कृष्ण परमात्मा गुरुसाठी रडवलाय. आपल्याकडे 2 एकर जमीन एकच बैल मिळाला महाराज. 1 कर्ज आहे म्हणून विकून टाकलेलं आहे तरी याला गर्व आहे.
गुरु कळले पाहिजे ते पार्टनर गुरु करणारे लोक कशी काय होणार आपुली आपण करा सोडवणं दुसऱ्याकडे पाहू नका बाबा एका गाडीवर लिहून होती त्या ठिकाणी तेरा तू देख दुसऱ्याचे काही गुणदोष पाहू